निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती काय असेल तर ती स्त्री आहे. म्हणून तिला कदाचित ईश्वरानं बनवलेली सुंदर कलाकृती म्हटलं गेलंय. तसं तिला आपल्या संस्कृतीत नेहमी पूजनीय आणि वंदनीय मानलं गेलं. परंतु तितकीच महत्वाची नोंद होत राहिली ती तिनं केलेल्या संघर्षाची. कुटुंब ही आपली प्राथमिक जबाबदारी मानून तिनं संघर्ष केला आणि स्वतःच्या स्वप्नांना मात्र आतल्या आतच डांबून टाकलं. परंतु आजची ही गोष्ट आहे स्वप्नांची पायवाट तुडवत आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या एका जिद्दी महिलेची. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून अहिल्यानगरची पहिली महिला रिक्षा चालक असलेल्या सौ निलिमा खरारे यांची. निलिमाच्या लहानपणातच त्यांच्या आईवडिलांचं छत्र हरवल्यानं एकट्या आजीनंच त्यांचा सांभाळ केला. शिक्षणाची आवड असली तरी ते सहज मिळू शकेल अशी कोणतीच शक्यता नव्हती. पण जिद्दी स्वभाव असलेल्या निलिमानं वाट सोडली नाही. वाट्याला आलेलं जेमतेम शिक्षण घेऊन पुढे गिरणी चालवत उपजीविका केली. माझ्या वयाच्या 12 वर्षांपूर्वीच माझे आई वडील वारले. नंतर आजीने लहानचं मोठं केलं. आजीने गिरणी होती, गिरणी चालवली. सतत पिठाच्या गिरणीवर काम केल्यानं निलिमाच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि आजारपण सतावू लागलं. याच टप्प्यावर मनीष यांची भेट झाली आणि पुढे त्यांच्याशी प्रेमविवाह देखील झाला. मोटार ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आणि आकर्षण असल्यानं शासनाच्या एसटी बस सेवेत ड्रायव्हर होण्याचं त्यांचं पहिलं स्वप्न होतं. पण शिक्षण कमी असल्यानं तीही संधी गेली. आता मध्यंतरी एसटी खात्यात जागा सुटल्या होत्या. त्या जागेसाठी 10वी शिक्षणाची अट होती, पण मी 8वी पास असल्यामुळे 10वी पास नसल्याने मला बस चालकाचा फॉर्म भरता आला नाही. मी बायकोला म्हणतो कर, मी आहे तुझ्या पाठीमागं, तू घाबरू नको. मनीष यांचा मात्र तिच्या स्वप्नांना मनापासून पाठिंबा होता, त्यामुळे तिला बळ मिळालं. परंतु आधीपासून संघर्ष अनुभवला असल्यानं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिची धडपड सुरू झाली. पुढे तिनं लहान मुलं आणि कुटुंब सांभाळत एका डॉक्टर कुटुंबाकडे घरकामाला सुरुवात केली आणि स्वतःचे पैसे जमवत आणि काही कर्ज घेत रिक्षा खरेदी केली. रिक्षा ही 1.5 वर्ष आत्ता घेतली आणि 4 व्हीलर 5-6 वर्ष झाली चालवते. आणि 1-2 वर्षापलीकडं 1 वर्ष मी जामखेडची बदली ड्रायव्हरचं काम पण केलेले नगरमध्ये. पुरुषांची मक्तेदारी वाटत असलेला रिक्षा चालक व्यवसाय निवडला, पण तिला प्रचंड संघर्षाला सामोरं जावं लागलं. पण तिनं ही वाट तुडवली आणि ती जिंकली देखील. ठीक आहे, माझी बायको रिक्षा चालवती, तर मला कमी जास्त झालं का भाऊ, मी नसलं मी तू स्वतःच्या जीवावर हिमत्यावर आपल्याला लेकरं बाळा सांभाळू शकते. मला अभिमान आहे की माझी मम्मी रिक्षा चालवती. लोक वाईट पण बोलतात, चांगलं पण बोलतात, पण आपल्याला चांगलं ऐकायची कॅपॅसिटी पाहिजे. हजारो रिक्षा असलेल्या अहिल्यानगरच्या रस्त्यावर निलिमा पहिली महिला रिक्षा चालक म्हणून धावू लागली. नगरमध्ये 7,000पेक्षा जास्त रिक्षा आहेत आणि त्या रिक्षा सगळे पुरुषच चालवतात. महिलांनी पण ह्याच्यामध्ये येऊन रिक्षा चालवल्या पाहिजेत आणि महिला आल्यानंतर पुरुषांची मक्तेदारी कुठेतरी मोडली जाईल असे मला वाटते. फारसं शिक्षण नसलं तरी जिद्दी निलिमाची स्वतंत्र फिलॉसॉफी आहे. ती कधीच डगमगत नाही. उत्तम रिक्षा चालक असण्याआधी ती उत्तम गृहिणी, पत्नी आणि आपल्या मुलांसाठी लाडकी आई आहे. निलिमा सांगते, कठीण असलं तरीही बाई पण भारीच आहे.